नमस्कार मंडळी. आजच्या ह्या विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या अगदी जवळचा आहे. तुम्हाला कधी असं जाणवलंय का की बाहेरून तुमच्याकडे सर्व काही आहे, एक चांगली नोकरी, पैसा, नाती, सगळं काही एकदम भारी चालू आहे, पण आतून कुठेतरी आपण तुटत असतो. एक वेगळीच भीती, लोकांच्या गर्दीत राहूनही जाणवणारा एकटेपणा आणि प्रचंड मेहनत करूनही डोक्यातील तो गोंधळ. आपण बाहेरून कितीही सक्सेसफुल दिसत असलो तरी आत कुठेतरी आपण स्वतःला सावरण्याची सतत धडपड करत असतो, नाही का? चला तर मग याच्या थेट खोलात जाऊया. आपण नक्की कोणाशी लढतोय? या बाहेरच्या जगाशी, परिस्थितीशी, की आपल्याच आत दडलेल्या स्वतःशी? आजच्या या धावपळीत बऱ्याचदा आपल्यालाच समजत नाही की आपला खरा शत्रू कोण आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणं आता खूप गरजेचं बनलं आहे. हजारो वर्षांपूर्वी अगदी हीच वेळ एका महान योद्ध्यावर आली होती. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तो पूर्णपणे सुन्न उभा होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. तो योद्धा म्हणजे अर्जुन. आणि आज आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे ही ऐतिहासिक घटना आणि अर्जुनाची अवस्था आपल्या आजच्या काळातील तणाव आणि भीतीचा कसा एकदम अचूक आरसा आहे. आता हे पहा, अर्जुनाच्या आतल्या ओळखींचा कसा संघर्ष सुरू होता. एका बाजूला तो एक योद्धा होता ज्याला धर्मासाठी लढायचं होतं, आणि दुसऱ्या बाजूला तो एक शिष्य आणि नातू होता ज्याचं आपल्या गुरु आणि कुटुंबावर अतोनात प्रेम होतं. हा आतला योद्धा आणि आतला शिष्य एकमेकांशी अक्षरशः लढत होते. आणि खरं सांगू, अगदी 100% असंच आज आपल्या सोबत होतं. ऑफिसमधला आपला चेहरा, घरातली आपली भूमिका आणि सोशल मीडियावरचं आपलं ते एक वेगळं जग, या वेगवेगळ्या ओळखी आपल्याला आतून फाडून टाकतात. आणि इथूनच सुरू होते आपली सर्वात मोठी समस्या, आपली बदलणारी ओळख. माणसाच्या भीतीचं मुख्य कारण हेच आहे. म्हणजे बघा, जोपर्यंत सर्व काही आपल्या मनासारखं चालत असतं आपण एकदम कॉन्फिडंट असतो. पण जशी आपली ओळख बदलते आपली भीती सुरू होते. उदाहरणच द्यायचं तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला डॉक्टर गंभीर आजाराचं निदान सांगतात तेव्हा एका सेकंदात त्याची मी निरोगी आहे ही ओळख मी आजारी आहे यात बदलते आणि तो तिथेच खचतो. नोकरी गेली तर मी यशस्वी आहे ही ओळख तुटते. म्हणजे भीती बाहेरून येत नाही, ती इथून आपल्या आतूनच सुरू होते. मग आता एक मोठा तात्विक प्रश्न उभा राहतो. आपलं आयुष्य नक्की चालतं कशावर? पूर्णपणे नशिबावर की फक्त आपल्या कठोर परिश्रमावर? आपण जी ही रोजची धावपळ करतोय त्याचं कंट्रोल नक्की कोणाच्या हातात आहे? हे अगदी स्पष्टपणे दाखवतं की आयुष्यात 3 प्रमुख शक्ती एकत्र काम करतात. पहिला आपला आत्मा म्हणजेच आपली इच्छाशक्ती आणि प्रयत्न. दुसरी प्रकृती म्हणजेच हे भौतिक जग. आणि तिसरा परमात्मा म्हणजेच वैश्विक नियम किंवा युनिव्हर्सल लॉ. आपली कृती किंवा आपलं कर्म हा या सगळ्या समीकरणाचा फक्त एक छोटासा भाग आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे कंट्रोल करूच शकत नाही. कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे, पण त्याच्या फळावर नाही. विचार करा, किती खोल अर्थ आहे या वाक्यात. यावर थोडं थांबूया. याचा अर्थ तुम्ही मेहनत करू नका असा अजिबात नाहीये. तर याचा अर्थ असा की जेव्हा आपण एखाद्या परिणामाशी, रिझल्टशी जोडले जातो तेव्हाच अपयश आल्यावर आपण आतून पूर्णपणे कोलमडतो. ही परिणामांची आसक्तीच आपल्याला आतून कमकुवत बनवते. यावरूनच आपण मालकी हक्काच्या आणि नियंत्रणाच्या भ्रमात कसे अडकतो हे लक्षात येतं. सगळं माझ्याच मनासारखं झालं पाहिजे आणि सगळ्या गोष्टींवर माझं कंट्रोल असलं पाहिजे, हा जो भ्रम आहे ना, तोच आपल्याला सर्वात जास्त दुःख देतो. हे समजून घेण्यासाठी एक गोष्ट ऐका. एका माणसाने आयुष्यभर मेहनत करून एक भारी महाल बांधला. अचानक एक दिवस त्या महालाला आग लागली आणि तो माणूस अक्षरशः धाय मोकलून रडू लागला, कारण तो महाल त्याचा होता. पण अचानक गर्दीतून एकाने सांगितलं की अरे, पण हा महाल तर तू कालच विकून टाकलास. आणि काय आश्चर्य, त्याचं दुःख एका सेकंदात गायब झालं. आग तीच होती, महाल तोच जळत होता. बदलला फक्त तो माझा हा शब्द. म्हणजे दुःख त्या भौतिक आगीमुळे नाही, तर माझा या शब्दाशी जोडलेल्या आसक्तीमुळे होतं. मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की अलिप्तता किंवा डिटॅचमेंट म्हणजे नक्की काय? बऱ्याच जणांना वाटतं की सगळं सोडून संन्यास घेणं म्हणजे अलिप्तता, पण नाही. याचा अर्थ लोकांपासून किंवा जगापासून पळून जाणं अजिबात नाही. अलिप्तता म्हणजे तुमच्या आनंदाचं त्यांच्यावर असलेलं अवलंबित्व संपवणं. तुम्ही काम करा, प्रेम करा, पण त्यावर पूर्णपणे डिपेंड राहू नका. ही खरी अलिप्तता तुमच्या मनातील गमावण्याची भीती कायमची संपून टाकते. आता हेच प्राचीन ज्ञान आजच्या ह्या मॉडर्न जगातील एन्झायटीशी कसं जोडलं गेले ते बघूया. आजकाल आपल्याला सतत दुसऱ्यांशी तुलना करायची सवय झडली आहे. कोणाचा पगार जास्त आहे, कोणाचं आयुष्य जास्त भारी आहे, हे बघून आपण स्वतःला सतत कमी लेखत असतो. आधुनिक जगाचा मार्ग आपल्याला सांगतो, कुठल्याही परिस्थितीत जिंका आणि सतत दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करा.
पण गीतेचा मार्ग काय सांगतो? स्वतःचं कर्तव्य पूर्ण करा, स्वतःच्या मार्गावर चाला आणि आतून स्थिर रहा. दुसऱ्याच्या मार्गावर चालून आपण फक्त आपली शांती गमावतो. पण जो स्वतःचा मार्ग निवडतो आणि तो प्रामाणिकपणे जगतो, तोच खऱ्या अर्थाने इतिहास घडवतो. मित्रांनो, सर्वांना जीवनात यश हवं असतं. यश, आदर, प्रगती कोणाला नको असते. पण गीता आपल्याला सांगते की अंतिम विजयापर्यंत पोचण्यासाठी आधी 4 अत्यंत भक्कम पायांची आवश्यकता असते. चला पाहूया हे नक्की कसं काम करतं. पहिला स्तंभ आहे विनय म्हणजे नम्रता, दुसरा आहे वैराग्य किंवा अलिप्तता, तिसरा आहे विवेक म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्याची क्षमता, आणि चौथा आहे विश्वास. जेव्हा हे 4 स्तंभ तुमच्या आत भक्कम उभे राहतात, तेव्हा एक अशी सॉलिड आंतरिक स्थिरता तयार होते जिला जगातील कोणतीही ताकद हरवू शकत नाही. आपण आता या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि भावनिक वळणावर आलो आहोत, जिथे महाभारताच्या खऱ्या नायकाचं अंतिम सत्य आपल्याला उलगडायचं आहे. अर्जुनाचा सर्वात मोठा विजय हा समोरच्या कौरवांच्या सैन्याला हरवणं नव्हतं, तर तो होता त्याच्या स्वतःच्या आतल्या भीतीला, शंकांना आणि आसक्तीला हरवणं. कारण कोणत्याही माणसाला आयुष्यात लढावं लागणारं सर्वात डेंजर आणि महत्त्वाचं युद्ध हे या बाहेरच्या जगात नसतंच, तर ते त्याच्या स्वतःच्या मनात चालू असतं. ज्या दिवशी माणूस स्वतःवर विजय मिळवतो त्या दिवशी त्याचं पूर्ण जग बदलतं. शेवटी एवढंच सांगेन, जर आंतरिक स्थैर्य प्राप्त झाले तर माणूस कोणत्याही वादळाचा सामना करू शकतो. गीता आपल्याला आयुष्यात दुःख येणार नाहीत असं कधीच सांगत नाही, पण ती त्या दुःखातनं तुटण्याची ताकद नक्की देते. हे नेहमी लक्षात ठेवा. परिस्थिती बदलेल, शरीर बदलेल, लोक बदलतील आणि वेळही बदलेल, पण तुमची आतली स्थिरता हीच तुमची सर्वात मोठी आणि अंतिम ढाल असेल. जर या विश्लेषणाने तुम्हाला थोडासाही विचार करायला भाग पाडला असेल, तर हे विचार फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका. तुमच्या ओळखीतील अशा व्यक्तीला हे नक्की पाठवा जो सध्या स्वतःच्याच आतल्या एका युद्धाशी लढत आहे. त्याला यातून नक्कीच बळ मिळेल. सबस्क्राईब करा.